महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर। फलटणमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला अटक। प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईमध्ये निम्म्या तर ठाण्यात 70% जागांची शिंदेंची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या चर्चेत एकनाथ शिंदेंची आग्रही भूमिका। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यात महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा। पुण्यामध्ये जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव। जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासाठी घोषणाबाजी। व्यवहार रद्द करण्याची जैन मुनींचीही मोहोळांना सूचना। पुण्यातल्या जैन बोर्डिंगमध्ये जाऊन मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट। जागा व्यवहाराशी माझा काही संबंध नाही, मोहोळांनी फेटाळले आरोप। चुका केल्या असत्या तर मी इथे आलोच नसतो, मोहोळ यांचं स्पष्टीकरण। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, कठोर चौकशी करावी। रवींद्र धनगेकरांची पंतप्रधान मोदींकडे पत्रातून मागणी। निष्पक्ष चौकशीसाठी मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, धनगेकरांची मागणी। 1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चाचं नाव ठरलं। मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात निघणार सत्याचा मोर्चा। मनसे आणि महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन। पुढील आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेरपडताळणी। पहिल्या टप्प्यात 15 राज्यात विशेष मोहीम। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला वगळलं। प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ स्वर्गीय जयंत नारळीकर यांना विज्ञान रत्न पुरस्कार। आकाशाशी जडले नाते या ग्रंथातून अत्यंत सोप्या भाषेत मांडले होते संपूर्ण खगोल विज्ञान। नागपुरात 6वीच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार। लॉजवर नेऊन 2 आरोपींनी केला अत्याचार। कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करून जीवेत मारण्याची धमकी। दोन्ही आरोपींना बेड्या। राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम 30 ऑक्टोबरपर्यंत वाढला। हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होणार।